सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेनिमित्त बघा देवी देवतांचा पंचामृतचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे। तुम्ही नेहमी म्हणता स्वामींचा अभिषेक कसा करावा, तर बघा ही अष्टलक्ष्मी उरळी आहे बरं का, जी की जर्मन सिल्वरमध्ये आपल्याकडे आहे। तर पंचामृत तुम्हाला बनवायचं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा पितळेचा मी पाट ठेवला आहे, तो पाटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का। तर प्रत्येक देवदेवतांचा तुम्ही विधिवत अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यामध्ये बघा भरपूर चांगले बदल घडतात आणि तुमच्या आयुष्यातली बघा निगेटिव्हिटी दूर होते। तर गणपती बाप्पाच्या अभिषेकने सुरुवात गणपती बाप्पापासून आपल्याला करायची आहे। तर गणपतीची बघा ही पितळेमध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे। हे बघा सेम थोडीफार मूर्ती वेगळी आहे, पण ही मूर्ती खूप छान आहे। पण ह्या मूर्तीला माझ्या जवळपास बघा 8 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे बघा गणपती बाप्पा हे माझे आवडते आहेत। तर आपल्याला जी मूर्ती आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये ती तुम्हाला अशा प्रकारे गणपती बाप्पाची सुंदर बघू शकताय, रेखीव कोरीव आणि खूप छान मूर्ती पितळेमध्ये तुम्हाला रोज अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे मिळेल। तर ही मूर्तीसुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये घेऊ शकता। तर पंचामृतसाठी मी काय काय घेतले बघूया। तर बघा पंचामृतसाठी बघा आमरस घेतलाय, जो की बघा कोकणातून एका ताईने आंबे पाठवले होते, आंब्याचा रस, साखर घेतलेली आहे, त्यासोबत बघा दूध घेतलेलं आहे, त्यासोबत बघा पंचामृतसाठी दही घेतलेलं आहे आणि पंचामृतसाठी बघा मध घेतलेलं आहे। तुम्ही केळीसुद्धा ॲड करू शकता आणि थोडंसं केसर घेतलेलं आहे। तर ही सगळी सामग्री जी आहे ते पंचामृतची आहे। हे बघू शकताय फुलांची सुंदर अशी उरळी आहे बरं का, ही आपल्याकडली जी की सिल्वर जर्मनचीच आहे। आणि जेव्हा जेव्हा बघा तुम्ही देवी देवतांचा अभिषेक किंवा पूजा त्यापासून करता, कारण कसं आहे ह्या वस्तू आपण विकत घेतो आपल्या घरामध्ये सजवतो, तेव्हा एक वेगळंच मानसिक सुख आणि समाधान हे प्रत्येकाला लाभतं। आता बघा सगळ्यात अगोदर मी दीपपूजन करून घेतलेलं आहे, दिवा लावलेला आहे, तेलाचं एक लावलेलं आहे आणि एकीकडे बघा तुपाचा दिवा लावलेला आहे। बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई गेले 1 वर्ष झालं तुम्ही आता व्हिडिओ अभिषेकचे वगैरे करत नाही आहे, आम्हाला तुमचे व्हिडिओ बघून आम्ही सेवेत आलो, आम्हाला खूप छान वाटते आणि एक पॉझिटिव्हिटी तुमच्या व्हिडिओमुळं आम्हाला मिळते, सेवा करण्याची प्रेरणा मिळते आणि बघा आपापल्या घरामध्ये तुम्ही छान अभिषेक तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाचा स्वामींचा नक्की करा। आता बघा आज अभिषेक करताना मी स्वामी मूर्ती आर्टची आपल्या स्वामी मूर्ती आर्टची सुंदर अशी बघा नक्षत्रम केवडा अगरबत्ती लावणार आहे। खूप सुंदर अशी बघा ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। सगळ्यात अगोदर बघा स्वामींचा अभिषेक, स्वामींनी सुंदर असं बघा स्वामी मूर्ती आर्टचं पैठणी वस्त्र घातले, हे पैठणी वस्त्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि स्वामींनी बघा किती सुंदर वस्त्र घातले, विष्णुलक्ष्मींचा अभिषेक झाला आहे। तसंच बघा आज अष्टलक्ष्मी कलश आहे तो मी स्वच्छ केला, त्यामुळे बघा आज तांब्याच्या कलशात पूजा केली आहे, अन्नपूर्णा मातेची सेवा झाली, नंदीची घंटीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल। तर बघा अन्नपूर्णा माता जिथे मी ठेवली आहे ही बघा सिल्वर जर्मनची वाटी आहे, ज्याच्यामध्ये बघा पंचामृतसाठी मी वाट्या घेतल्या, त्या वाट्या पण आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर ह्या वाटीमध्ये बघा अन्नपूर्णा माता बसली आणि सगळे देवी देवता माझे खूप सुंदर असे हसतात बरं का। तुम्ही नेहमी बघितलं असेल कसं असतं माहिती आहे का, मूर्त्या फक्त मूर्त्या असतात पण त्यामध्ये प्राण किंवा त्यामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा त्या मूर्त्या साक्षात आहेत आणि हसतायत असं वाटण्यासाठी तुम्हाला तेवढी नित्य सेवा करावी लागते। आता बघा माझी स्वामींची मूर्ती आणि एक ताई आहेत बरं का, त्या खूप प्रॉब्लेममध्ये आहेत आणि त्यांची इच्छा होती की शीतलताई तुमच्या हातून स्वामींची पूजा अभिषेक करून मला द्या, तर त्यांची मूर्ती मी आज घरी आणली। दोन्ही मूर्त्यामध्ये मी फरकसुद्धा तुम्हाला दाखवते। तर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या अभिषेकापासून सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पा म्हणजे बघा सगळ्या कामाचा शुभारंभ आपण गणपती बाप्पाच्या सेवेनेच करतो। तर आता तुम्हाला बऱ्याचदा विचारते तुम्ही ते अष्टगंध कुठला लावता, तर हे बघा मी चांदीची वाटी, अष्टगंधासाठी नेहमी चांदीचीच वाटी घेते मी, कारण चांदी ही पॉझिटिव्हिटी सकारात्मकता देते आणि जो अष्टगंध आहे तो स्वामी मूर्ती आर्टचा मी अष्टगंध लावते। तर बघू शकताय बाटली तुम्हाला दाखवते बघा, असा स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपल्या सुंदर असं बघा केशर चंदन अष्टगंध मिळतो। ह्याच्यामध्ये बघा पवित्र जल गुलाबजल मिक्स करून मी हे सगळ्या देवी देवतांना लावत असते, हा सुद्धा आपल्याला ओरिजिनल मिळतो केमिकल नसणारा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पाचा बघा सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पंचामृतचा अभिषेक स्वामींचा, कुलस्वामीचा, तुळजाभवानी मातेचा तुम्ही करू शकता। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः।
श्री गणेशाय नमः. 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 असं बघा, गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेकानंतर मग तुम्ही भगवान महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करू शकताय. थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. एखादं फूल असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला फूल व्हायचं आहे सुंदर असं. त्यानंतर बघा, आपल्याकडलं शिवलिंग जे असतं ते घ्यायचं आहे तुम्हाला अभिषेक करण्यासाठी. आणि शिवलिंगाला पण तुम्ही अष्टगंध किंवा भस्म लावू शकताय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृता. कोणत्याही मंत्राचं पठण करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षी यमामृतात. गृह्यात् गृह्यगुप्तात्वां गृहानाथं जपं सिद्धिर्भवतु महादेव तारिमां शरणागतं जन्ममृत्युजरारोगे पीडितं कर्मबन्धने. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर बघा, ही महादेव भगवानांची जी पिंड आहे ही सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का. छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये ही पिंड आपल्याकडे उपलब्ध आहे. ही जी पितळीची पिंड आहे ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जर हवी असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. आता स्वामी माऊलींचा अभिषेक. श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 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 एक दिव्या कोचरे म्हणून ताई आहेत आणि त्यांची बहीण, त्यांनी आंबे कोकणातून दिले होते आणि त्या आंब्याचा बघा आज स्वामींना अभिषेक होतोय. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामींच्या मूर्तीला बघा अष्टगंध लावलाय. ही छोटीशी स्वामींची मूर्ती बघा, स्वामी कशी गोड हसतायत बघा. त्या ताईंची मूर्ती आहे बघा. माझ्या आणि ह्या मूर्तीमध्ये फरक काय, कारण सेवेने बघा मूर्तीमधले भाव बदलतात आणि ह्यांची सुद्धा पूजाविधी करून मी ताईंना ही मूर्ती देणार आहे. आता कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. ही तुळजाभवानी माता जी आहे ती आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची.
तर बघा, ज्यांना कुलस्वामिनी किंवा कुलदैवत माहिती नसेल, पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजापूरची तुळजाभवानी माता, खंडोबा, ज्योतिबा आहे. तुम्ही त्यांची सेवा तुमच्या घरात केली तरी चालते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री तुळजा भवानी देव्याय नमः. ओम श्री तुळजा भवानी देव्याय नमः. ओम श्री तुळजा भवानी देव्याय नमः. राजराजेश्वरी आई साहेब ओम श्री तुळजा भवानी देव्याय नमः. 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 तुळजाभवानी मातेची चांदीमध्ये, पितळेमध्ये सुद्धा मूर्ती, स्वामी मूर्ती आर्टमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला काही काही मूर्त्या सेम नाही मिळणार, कारण कसं आहे, ह्या मूर्त्यांना खूप वर्ष झालेली असतात. पण स्वामींची, तुळजाभवानी मातेची चांदीमध्ये, पितळेमध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. तुळजाभवानी मातेचा सुद्धा छान अभिषेक झाला आहे बघा. आता ज्योतिबा, कुलस्वामी ज्योतिबा. आमचा ज्योतिबा हा कुलदैवत आहे आमचं कोल्हापूरचा. आत्ताच गेलो होतो आम्ही एक सोमवारी. अभिषेक केला, पोशाख केला, पुरणपोळीचा नैवेद्य, शिदा. वर्षातनं एकदा कुलस्वामीचं दर्शन घ्यावं लागतं आणि खूप चांगलं वाटलं जेव्हा अभिषेक झाला तेव्हा. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भले, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, 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 ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. त्यानंतर दत्तगुरूंचा बघा अभिषेक. आणि ह्या चांदीच्या स्वामींच्या पादुका आहेत बरं का, ज्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात. दत्तगुरूंची मूर्तीसुद्धा तुम्हाला मिळेल. सेम नाही मिळणार, पण तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती, कारण ह्या मूर्तीला सुद्धा बघा बरोबर 5 वर्ष पूर्ण झालेत, पण तुम्हाला आमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती मिळेल. कारण वाईट शक्ती, निगेटिव्हिटीपासून संरक्षण आपलं दत्तगुरू करतात. आणि तुम्ही दत्तगुरूचा अभिषेक नित्य करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता बऱ्याचदा विचारतील तर हे पंचामृत किंवा हे सगळं तुम्ही अभिषेकचं तीर्थ काय करणार, तर एक वाटीवर सगळ्यांना घरातल्या लोकांना द्यायचं थोडं थोडं, आणि बाकीचं झाडाला, तुळस सोडून कोणत्याही झाडाला किंवा नदीला विसर्जन केलं तरीसुद्धा चालतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारण आमचं मोठं गार्डन आहे, तिथं आंब्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे. त्या झाडांना मी हे पंचामृतचं अभिषेकचं तीर्थ आहे ते घालते. सगळ्यात शेवटी बघा, कोल्हापूर मूळस्वरूप महालक्ष्मी आईची मूर्तीसुद्धा आपल्याकडे मिळते बरं का. ज्यांना ज्यांना कोल्हापूर महालक्ष्मी मूळस्वरूप मूर्ती हवी आहे त्यांनी मेसेज करा, तुम्हाला सुंदर अशी मूळस्वरूप मूर्ती मिळून जाईल. आणि लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती. तर बघा,
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 दशमहाविद्यापैकी एक विद्या म्हणजे त्रिपुरा सुंदरी माता. तर ललित त्रिपुरा सुंदरी मातेची पण बघा उपासना सेवा खूप प्रभावी आहे. श्री यंत्र सेवा ही त्रिपुरा सुंदरी मातेला खूप प्रिय आहे. आणि श्री यंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चनाच्या दिवशी करू शकताय, अभिषेकसुद्धा करू शकताय. त्रिपुरा सुंदरी माता की जय. त्रिपुरा सुंदरी माता की जय. त्रिपुरा सुंदरी ललिता माता की जय. त्रिपुरा सुंदरी ललिता माता की जय. त्रिपुरा सुंदरी विश्वातली सुंदर देवता आणि दशमहाविद्यापैकी एक विद्या म्हणजे त्रिपुरा सुंदरी माता. ह्यांचीसुद्धा उपासना केल्याने बघा एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि एक वेगळेच अनुभव येतात. तर ह्यांची बघा उपासना मी नेहमी रात्री करते 9 वाजता. 9 वाजता काय करायचं, ललित सहस्त्रनामाचे तुम्हाला पाठ वाचायचे आहेत बरं का. जसं आपण अध्याय स्वामींच्या सारामृतचे वाचतो तसं ह्यांचेसुद्धा रोज पाठ वाचले तरी चालतात. आणि ह्यांची सेवा ही खूप प्रभावी आहे. आता मी बघा जशी होईल तशी मी त्रिपुरा सुंदरी मातेची, महालक्ष्मी आईची सेवा करते. कारण बघा आईला, देवांना तुमची सेवा खूप प्रिय असते. आणि बरेच जणांचे कसे नियम अटी किंवा कसं असतं, देव तर आपण समजतो पण आई समजून सेवा करा. आई कधी आपल्या मुलांवरती नाराज होत नाही. जशी होईल तशी तुम्ही भक्तिभावाने सेवा करा. तुम्हाला श्रीसूक्त जमत नाही आहे, वेळ नाही आहे, कोणत्याही देवीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही सुद्धा ह्यांचा अभिषेक असा करू शकता. तर त्रिपुरा सुंदरी मातेच्या बऱ्याच त्यांनी मूर्त्या घेतल्या पण सध्या उपलब्ध नाही आहे, लवकरच आपल्याकडे पुन्हा येतील. ललिता माची पण पूजा झाली तर बघा हे आपल्याकडली सुंदर अशी कमळाची माळ मिळते, हे आपल्याला उपलब्ध आहे, मी घालते. आणि महालक्ष्मीला मातेला बघा सोन्याचं मंगळसूत्र करून मी आणलेलं आहे, ज्याला छोट्याशा वाट्या आहेत आणि खूप सुंदर आहे. माझ्या आईचं मंगळसूत्र खूप गोड आहे. आणि आईला सुद्धा बघा कमळाची माळ, कारण कमळ हे देवी देवतांना मोती कमळ प्रिय आहे. तर ही आईची बघा छोटीशी कमळाची माळ आहे. त्याचबरोबर बघा आईला कवड्याची माळ खूप प्रिय आहे, त्यामुळे कवड्याची माळ मी नेहमी घालते. तर कवड्याची माळ सुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल. बघा आरोग्यमंत्री जे आहेत त्यांची पत्नी आपल्या शॉपला आल्या होत्या, त्यांनी बघा महालक्ष्मी आईसाठी चांदीची जोडवी आणलेत, ते त्यांच्याच चरणी मी ठेवलेत. चांदीची पाऊलं आहेत लक्ष्मीची बरं का. हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे जे की गया गावामध्ये पडले. आणि बघू शकताय चांदीची माता लक्ष्मीची सुंदर पाऊलं ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुबेर भगवानाची मूर्ती जे की मार्बलमध्ये आहे, उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. मार्बलमध्ये कुबेर भगवान. तुम्हाला कुबेर भगवान जे आहे ते पितळेमध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत, पंचधातूमध्ये पण आहेत. तुम्ही ती मार्बलची मूर्ती आपल्याकडे घेऊ शकता. सुंदर अशा कुबेर भगवान. तर कुलदेवीला तुम्ही लाल गुलाबाचं फूल किंवा पिवळं फूल वाहू शकताय, कारण आणि स्वामींच्या पादुका आहेत. सगळ्या देवी देवतांना शक्यतो पिवळी लाल फुलं वाहा, कारण पिवळा जो रंग आहे तो पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. तर बघा तुमच्याकडे जे जे फुलं अवेलेबल असतील ते तुम्ही फुलं वाहू शकता. अन्नपूर्णा मातेला सुद्धा गजरा, पिवळी फुलं वगैरे वाहू शकता. त्याचबरोबर बघा गजांत लक्ष्मी, आता जे मार्बलचे गजांत लक्ष्मी होते ते खूप जुने आहेत, जवळपास बघा त्याला 5-6 वर्ष झाले असतील. आणि गजांत लक्ष्मी आता बघा नवीन मी देवघरात ठेवते. हे छोटे आहेत बरं का, 3 इंचाचे बघा. सुंदर असे गजांत लक्ष्मी जे की मार्बलमध्ये आहेत हे आपल्याकडे उपलब्ध आहेत.
सुंदर अशी बघा नंदीची घंटीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकताय. जे तुम्ही बघताय स्वामींचे वस्त्र मूर्ती जी आहे ती ही रेझिनची आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे उत्तम क्वालिटीची बघा मार्बलची सुद्धा मूर्ती मिळते. स्वामी खूप गोड दिसत. तर बघा आता हे 2 हंस आहेत. हंस घरामध्ये असणं खूप शुभ असतं बरं का. तर मी हंस जे आहेत ते स्वामींच्या समोर ठेवते. कुंचन सेवेमध्ये सुद्धा तुम्ही असे छोटेसे हंस ठेवू शकता. हंस जे आहे ते घरामधलं बघा एकोपा प्रेम वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे बघा असे तुम्ही तुमच्यासुद्धा देवघरामध्ये ठेवू शकताय. खूप सुंदर असे बघा हे हंस आहेत. आणि आजची पूजा तुम्ही बघू शकताय. हंस ज्यांना हवे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्ही कुंचन सेवेत किंवा देवघरामध्ये अगदी दोन्ही साईडला अशा प्रकारे हे बघा ठेवू शकता. तर हे सिल्वर कोटिंगचे आहेत, हे मार्बलचे आहेत बरं का. हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर बघा आता नैवेद्य देवी देवतांना काय दाखवायचा. तुम्ही पंचामृत जे तुम्ही बनवले त्याचा पण थोडाफार नैवेद्य तुम्ही दाखवू शकताय. गुळ फुटाणे किंवा कच्चं दूध केसर टाकून तुम्ही दाखवू शकताय. तरी बघा सिल्वर जर्मनची वाटी आहे आपल्याकडली, ही मी नैवेद्याला घेते. आता तुम्ही ज्या बघितल्या त्या 5 वाट्यासुद्धा तुम्ही नैवेद्याला त्यातली एखादीसुद्धा घेऊ शकताय. पण आज बघा पौर्णिमा आहे आणि मी नवीन वाटी आज स्वामीमूर्ती आर्टमधनं घेतली आहे. मला सुद्धा पैसे द्यावे लागते बरं का ताईंनो. कारण आमची टीम ओंकारदादा माहिती आहे ना, ओंकारदादा आकाश पैसे काही आणा तिथून लगेच मॅडम एवढं बिल झाले. त्यामुळे बघा मी आज ही स्वामीमूर्ती आर्टमधनं वाटी आणली. थोडंसंच पंचामृतचं बघा ह्याच्यामध्ये नैवेद्य मी देवाला ठेवणार आहे. तुम्ही पण पंचामृतचं नैवेद्य पौर्णिमेला नक्की दाखवा. कारण पंचामृत हे खूप चांगलं असतं आणि त्याचेसुद्धा एक वेगळे अनुभव आहेत बरं का. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं दही टाकले मी. आणि सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे घरामध्ये. थोडासा मध, त्याच्यानंतर दही, दूध, त्याच्यानंतर थोडंसं केसर. तुम्हाला पाण्याचा चौकोन काढायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे. गुळ फुटाने सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकताय. तर तुम्ही सर्वांनी आजची पूजा बघितली. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंची इच्छा होती की शीतलताई पूजेचा व्हिडिओ शेअर करा. अजून कुंचन सेवा मला करायची. तर बघा अधिक महिना येतोय आणि जावयाला मुलीला वाण देण्यासाठी गजांत लक्ष्मी, महालक्ष्मी पैठणी, चांदीचा कडा नक्की घ्या. तर ही नैवेद्याची वाटी बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही बघताय त्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये उपलब्ध आहेत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्व ताईंनी कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण बघा आज पूजा खूप छान झाली माऊलींची तुमच्यासोबत. आणि नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक राहा. चांगलं कार्य चांगलं कर्म करत राहा. तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजा तुमच्या घरामध्ये अभिषेक करा. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.